ईव्हीएम मशीनचे समर्थन करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी ईव्हीएम मशीनचे समर्थन करणारे हे आंदोलन या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या ठिकाणी घेत आहोत। त्यामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्यासाठी हे आजचं आंदोलन आहे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून 1999 पासून ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून निवडणुका होतात। ईव्हीएम मशीन हे काँग्रेसच्याच काळात आलेलं आहे आणि काँग्रेसच्या काळात आलेलं ईव्हीएम मशीन ज्यावेळेस महाविकास आघाडीचा सुपडा साफ होतो त्यावेळेस नाना पटोले असतील, उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, हे ईव्हीएम मशीनवर संशय व्यक्त करून त्या संपूर्ण देशाचं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करायचा प्रयत्न होता। तो त्या ठिकाणी आम्ही त्यांचा तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही आणि माळशिरस तालुक्यामध्ये ते एक अशा प्रकारचं आंदोलन उभा करू शकत होते की त्याने महाराष्ट्रातनं ह्या देशाच्या लोकशाहीवर एक संशय व्यक्त होणार होता आणि त्याला कुठंतरी छेद देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरून ईव्हीएम समर्थन करतायत आणि भारताची लोकशाही बळकट करतायत। आज खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मगाशी सांगितलं की त्यांना पुष्पवृत्ती द्यावं। पवार साहेबांचा आज 84वा वाढदिवस आहे, 85वा वाढदिवस आहे। पवार साहेब यांनी अनेक वर्ष जवळपास महाराष्ट्रामध्ये 55-60 वर्ष राज्य केलं, राजकारण केलं आणि ते राजकारण करत असताना जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केला। ज्यावेळेस पवार साहेब सत्तेतून बाहेर जातात त्यावेळेस महाराष्ट्रात जातीवाद पेटवण्याचं काम करतात। लोकसभेच्या माध्यमातून त्यांनी जातीवाद पेटवण्याचं काम केलं, परंतु तो एक चुकीचा नरेटिव्ह एकाच इलेक्शन मध्ये उपयोगी पडला आणि त्यांच्या लक्षात आलं की विधानसभेमध्ये ह्या जातीवादीचं राजकारण पेटवल्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांचा सुपडा साफ केला। त्यामुळे आता वेगळं काहीतरी करायचं हा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि ईव्हीएमच्या माध्यमातून या देशाची लोकशाही पुन्हा धोक्यात आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केला।